नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लाईफ विथ मॉममध्ये. मित्रांनो, आणि माझा मुंबईमध्ये एक छोटंसं वनार्क आहे. मी तुम्हाला त्याचं एक होम टूर दाखवते आणि तुम्ही ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि म्हणजे माझं खूप छोटं आहे, पण मी त्याला ना वनार्केला 1 BHK बनवलं आपल्या हिशोबाने. कारण आम्ही हजबंड वाईफ आणि एक मुलगा आहे आणि तो येतो कधीतरी इकडे, तर त्याला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे म्हणून आम्ही छोटंसं एक बेडरूम काढला आहे. तर मी तुम्हाला आमचं होम टूर दाखवते आणि तुम्ही प्लीज माझ्या चॅनलमध्ये नेहमी येत राहा आणि माझ्या चॅनलला बघत राहा, माझ्या व्हिडिओला बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मी खूप छान छान व्हिडिओ बनवून टाकले होमचे, म्हणजे घरातल्या कामाचे. प्लीज तुम्ही ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर मी तुम्हाला माझं होम टूर दाखवते. बघा, हा माझा दरवाजा आहे. मी रांगोळी काढली सकाळी. हा माझा दरवाजा आणि दरवाजावर आमचे स्वामी समर्थ आणि माझे महादेव शुभलाभ आणि गणपती स्वामी बसलेले आहे. आणि हा माझं छोटासा घर. कारण दरवाजा बंद करते कारण बाहेरचा आवाज येईल तुम्हाला. आणि मी हे मला खूप आवडतं आणि मी बाहेरून मागवलं आहे आणि मी भिंतीला लावलं आहे. कसं वाटतंय? आणि हे माझे महादेव, माझे आराध्य. मी ह्यांना खूप मानते आधीपासून. आणि हे TV युनिट आहे. जेव्हा आम्ही इकडे आलेलो राहायला तेव्हा घेऊन आलेलो. ह्याला कमसे कम 10 ते 15 वर्ष झाले. ह्या TV युनिटला आम्ही इथे ठेवलं आहे दरवाजाच्या एंट्रीला. आणि हे माझे छोटासा मंदिर आहे. मी ह्याला दिवा नाही लावला आहे कारण माझे सासरे एक्सपायर झाले. आम्हाला 1 वर्ष पूजापाठ नाही करायची आहे. पण मी दुसऱ्यांना बोलून माझ्या मंदिराची साफसफाई करून घेते महिन्यातून एकदा. कारण दुसऱ्यांकडे वेळ नसतो आणि आपण म्हटलं की ते लवकर येत पण नाही. तेव्हा पण माझी एक नेबर आहे, त्यांची मुलगी आहे, मी तिला बोलवते आणि माझ्या मंदिराची साफसफाई करून घेते. पण दिवा नाही आहे, दुसऱ्यांनी केलेलं वेगळं असतं आणि आपण केलेलं वेगळं असतं. तेव्हा पण मला बरं नाही वाटत मंदिर साफ नाही करून. तर मी मंदिराची महिन्यातून एकदा साफसफाई करून घेते. हे बघा, सगळे माझे देव आहे. माझे आराध्य समोरच बसले महादेव आणि विठ्ठल रखुमाई आहे, लक्ष्मी आहे आणि बालाजी आहे, गणपती. हे माझे भोलेनाथ, त्यांची पिंड आहे मंदिरात. आणि ही माळ आहे जे आपण जपतो. पण 1 वर्ष झालं आता कमसे कम 6-7 महिने झाले मी मंदिराला हात नाही लावला आहे. म्हणून थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल अंधार. आपण जेव्हा मी पूजापाठ केली तेव्हा परत एक व्हिडिओ बनवू. हे बघा, हे फ्रेम आहे. हे मी कल्याणवरून आणलेलं, मला खूप स्वस्त भेटलेलं. आणि मी इथं ठाण्याला राहते. ठाण्याला मी विचारलेलं, ह्या फ्रेमचं मला 4000 बोललेले. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, मी हे कल्याणवरून आणलं ऑनली 500 रुपये. फक्त 500 रुपयामध्ये हा फ्रेम आणलेला. आणि हा फ्रेम भरपूर मोठा आहे, पूर्ण भिंतीला बसतो आहे. आता मी तुम्हाला माझ्या हॉलचं पूर्ण हे दाखवते, किती मोठा माझा हॉल आहे. हे माझं टेबल आहे, माझी बॅग आहे. आता मी ऑफिसला जाणार आहे तर मी इथे ठेवली आहे. आणि रुमाल धुतला आहे, पाऊस आहे म्हणून घरातच सुकवला. हा माझा सोफा कम बेड. हे माझं बॅग आहे. आत्ता मी जस्ट प्रेस केलं आणि निघायचे. ते माझे मिस्टरांचे कपडे इस्त्री करायचे होते पण मला वेळ झाला आहे, मी नाही करू शकत. ते उठले की ते करतील. आणि ही माझी विंडो आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप मोठी विंडो आहे. हे बघा, मी बंद करून ठेवलं कारण आता मी निघते आणि कपडे धुतले. तर मी असंच फक्त पाणी गळण्यासाठी खिडकीत टाकून ठेवले. खिडकीत टाकून ठेवले माझे कपडे. पाणी गळाल्यावर आम्ही आतमध्ये बेडरूममध्ये रशी बांधली आहे ना, तिकडे टाकू. आणि हे माझं छोटंसं गार्डन मी बनवलं आहे माझी खिडकीत. हे बघा, खूप सुंदर. हे पानाचं झाड आहे पण आता सध्या पाऊस नीट पडत नाही आहे म्हणून आले नाही आहे. आणि इथे मनी प्लॅन्ट, हे सगळं म्हणजे खूप छान आहे. आबोलीचे झाडं आहे, खूप छान आहे. हे लिचीचं आहे, खूप छान म्हणजे खूप छान आहे. पण आता सध्या पाऊस पडत नाही आहे म्हणून. पाऊस पडला तर खूप छान हिरवंगार होतं इकडे. चला, मी आता तुम्हाला माझं किचन दाखवते. ही माझी मांडणी आणि हे माझे डबे आहे मसाल्याचे. मला ते एक स्टँड असतं ना, ते आणायचं आहे पण आता सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे तर मी आणायला भेटत नाही, टाईम नाही भेटत आहे.
तर आता बघू कधी गेले मार्केटला तर घेऊन येते. हे माझं किचन, गॅस, आणि हे माझी किचनची विंडो जिकडे मी ॲडजस्ट केलं आहे सगळं. हा माझा मटका. म्हणजे आमचं छोटंसं आहे पण व्यवस्थित ॲडजस्ट करून सगळं ठेवलं आहे. आणि हे माझं 1 RK होता. इकडे आमचं टॉयलेट बाथरूम होतं. म्हणजे आम्हाला बाथरूम भरपूर मोठा दिलेला. इथपर्यंत बोलतात ना, इथपर्यंत असं बाथरूम होता माझा एवढा. आणि टॉयलेट इथपर्यंत होता. हे बघा, हे आहे ना, इथपर्यंत होता. तर माझं टॉयलेट बाथरूमच्या जागेवर म्हणजे भरपूर जागा सोडलेली बिल्डरने. इकडे मी वॉशिंग मशीन ठेवायची आणि बाथरूममध्ये जाताना पण खूप भरपूर जागा असायची. तर मी काय केलं, जे आमचं किचन होतं ना, इकडे माझे हस्बंड झोपले तर मी दाखवू शकत नाही. इकडे आमचा किचन होता खूप मोठा. तर मी त्याला तोडलं आणि तिकडे एक बेडरूम बनवलं आहे. हे बघा, इथे माझं कबर्ड राहिलं आहे. इथे माझं फ्रीज आहे आणि भरपूर जागा आहे. पण आतमध्ये हस्बंड आहे तर मी दाखवू शकत नाही व्यवस्थित, कारण ते झोपले. कारण आज सॅटर्डे, त्यांना सुट्टी आहे. तर त्यांना डिस्टर्ब केल्यावर बडबड करतील. आणि डाळ मी सुकत घातली आहे कारण आता पाऊस चालू. आता कसं पाऊस असतो ना, तर थोडंसं डाळ हे झाली नरम, तर मी पंख्याखाली ठेवलं आहे. आणि इकडे आज रांगोळी काढली तर ते मी तसंच ठेवलं आहे. मी म्हटलं संध्याकाळी आल्यावर ठेवते सेट करून, कारण खूप उशीर झाला आहे. आता मला निघायचं आहे ऑफिससाठी. छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओला बघा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नेहमी येत राहा, मला बरं वाटेल. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा 1 RK मी 1 BHK केलं आहे तर कसं वाटलं. कारण मुंबईमध्ये 1 RK पण म्हटलं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वतःचं घर स्वतःचंच असतं. तर आम्ही तेव्हा आम्हाला थोडीशी आमची कंडिशन खराब होती. आम्ही 1 BHK घेणार होतो पण आम्हाला थोडं म्हणजे पैशाचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर आम्ही 1 RKच घेतला. पण मी 1 RK पाहिला तर मला असं वाटलं की भरपूर जागा आहे 1 RKमध्ये. तर मी त्याला इन फ्युचर 1 BHK करू शकते. मग थोडंसं फायनान्शियली स्ट्रॉंग झाले तर मी मग 1 BHK बनवून घेतला. जसं असं छोटंसं सुंदर आहे. पण तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं. मला तर कसंही असो, छोटासा असो मोठासा असो, मला माझं घर सुंदरच वाटतं. पण तुम्ही पण प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, बाय बाय, हर हर महादेव. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय.